विक्रांत, कसं झालं? आर यू ओके? थँक गॉड काही सिरियस इंजुरी नाहीये. नाहीतर नको मानसी, नशीब वाचला एवढ्या मोठ्या अपघातातून. पण कसा झाला ऍक्सिडेंट आणि मला का नाही सांगितलंस? त्याला आता प्रश्न विचारू नका. त्याची अवस्था आहे का उत्तर द्यायची? सॉरी, मला राहवलं नाही म्हणून विचारलं. नाही, आम्ही सगळे इथे आहोत ना, नातेवाईक. तुला इथे यायची काहीही गरज नव्हती. नानू मामा, निदान आत्ता तरी असं बोलू नका. तुम्हाला जशी काळजी वाटते तशी मला नाही का वाटू शकणार? हे बघ, तुला जी काळजी वाटते ना ती आता तुझ्याजवळच ठेव. इथे येऊन काळजी दाखवायची गरज नाहीये. नानू, अरे बाबा, हे हॉस्पिटल आहे, इथे नका ना वाद घालू. विक्रांतला ऍक्सिडेंट झालाय ना, कळत नाही का तुला? माई, अगं तो आजारी आहे म्हणूनच तर मी काळजी करतोय ना. काय कशाला नको नको ती माणसं इथे येतात आणि गर्दी करतात. नानू मामा, चल आपण कॉफी घेऊन येऊ. चल, बरं वाटेल तुला. नको, मी इथेच थांबणार आहे. सगळेजण इथे थांबणार असलात तर जरा गडबड नका करू. शांतता ठेवा. हॉस्पिटल. तेच सांगतोय मी की घरच्यांना तेवढं इथे थांबू देत. मनसी, तू रडू नकोस प्लीज. मानसी, कंट्रोल युअरसेल्फ. रडू नको. कूल डाऊन. विल बी फाईन. औषधाची वेळ झाली आहे. तुम्ही सगळे बाहेर थांबता का? म्हणजे यांना रेस्ट घेता येईल. हो, आपण सगळे बाहेर थांबूया. ईशा कुठे आहे? तिला मी शेजारच्या वॉर्डमध्ये ठेवलंय. झोपली असेल बहुतेक. नशीब तू माझा फोन घेतलास. हल्ली तू आमचे फोन घेत नाहीस ना. बोल मधू काका, काय? बातमी तशी थोडीशी गंभीरच आहे. काय झालंय? आपल्या विक्रांतला अपघात झालाय. मधू काका, हा इमोशनल ब्लॅकमेलचा नवीन प्रकार नाहीये ना? माझ्यावर विश्वास नाही का तुझा? अरे खरं सांगतोय, तो हॉस्पिटलमध्ये आहे. ओके, सिरियस आहे? गंभीर नाही, मुका मार लागलाय. ठीक आहे, मला खरं खरं सांग, तिकडे कोण कोण आहे? सगळेच जण आहेत. म्हणजे आपल्यापैकी सगळेच जण आहेत, फक्त तुम्ही नाही आहात. मधू काका, तुला माहिती आहे मी कोणाबद्दल विचारतोय? हो, ईशा आहे आणि मानसी सुद्धा आहे. ठीक आहे मधू काका, मला कळवलंच त्याबद्दल आभार. आभार? म्हणजे मोहन, तू येणार नाहीयेस? हे बघ, ती ईशा तिथे म्हटल्यानंतर प्रश्नच मिटलाय. अरे देवा, हे सगळं असं झालं का? हो. नाही अगं, बाईक स्लिप झाली असणार बहुतेक. अरे बापरे. पण मग तो बोलला ना तुमच्याशी? हो, तसा बोलतोय थोडा, पण शेवटी काय आता आरामाची गरज आहे ना त्याला. आई, मी तुला नंतर करतो. विक्रांतचे बाबा येतात. हां, बाय. बरं झालं तुम्ही वेळेवर आला. पण काय रे, तुम्हाला कळलं कसं? मला आश्चर्य वाटतंय ते मानसी आणि सलीलचं. ते कसे काय आले लगेच? म्हणजे तू कळवलं नव्हतंस? नाही, अरे तू शुद्धीत आल्यानंतर
तू पहिलं वाक्य एवढंच म्हणालास, मानसीला कळवू नकोस. हो. मी नाही कळवलं. मी फक्त घरच्यांना फोन केला आणि फोन केल्यानंतर सगळीजण पटकन इथेच धावत आली. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणी तिला फोन केला असेल असं मला वाटत नाही. बरं, त्यातूनही कळवलं जर असेलच तर बँगलोरहून ती इतक्या लवकर इथे कशी काय येणार? म्हणजे काहीतरी वेळ लागेलच ना. आता मग जर तू कळवलं नाहीयेस, मी कळवलं नाहीये, मग मग त्यांना कळवलं कोणी, आणि तेही बेंगलोरला? काका तुम्हाला उत्तर मिळालं. मी जरा मानसीला भेटून येतो. ओ, काय झालं? काय झालं पिल्लूला? बघ मावशीकडे बघ. मावशी आली आहे ना आता. मावशी सोडून गेली होती म्हणून राग आलाय. हे पिल्लू, काय झालं? का रडका चेहरा करतीयस? टेन्शन आलं तुला? काहीच काळजी करायची नाही. आपण लहान आहोत ना, आपण फक्त हसायचं, गोड गोड हसायचं. असं माझे पिल्लू. काय झालं? तुला काही त्रास होतोय का? मला जरा अस्वस्थ वाटतंय. मी एक रिक्वेस्ट केली तर तू हो म्हणशील? अगं पण झालंय काय मला ते तर सांग. मला ना ताबडतोब मुंबईला जायचंय. फक्त इथे येण्याने टेन्शन कमी नाही होणार सलील. मला आधी कळू दे की काही वाईट घडलं नाहीये ना. बरं, जर काही वाईट घडलं असं देवाना त्यांच्याकडनं कळालं असतं आपल्याला. सो रिलॅक्स. पण विक्रांतने फोन कुठे उचललाय? विक्रांत? पण कसा झाला ऍक्सिडेंट? आणि मला का नाही सांगितलंस? तुम्हाला जशी काळजी वाटते तशी मला नाही का वाटू शकणार? मनसी, तू रडू नकोस प्लीज. मानसी, कंट्रोल युअरसेल्फ. रडू नको. सलील, अरे इथे काय करतोयस? ये ना आत ये. हो, हॅलोच. सलील, आय एम सॉरी. सॉरी म्हणजे मी नाही समजलो. अरे मी शुद्धीत आल्यावर बजावून सांगितलं होतं की मानसीला कळवू नका. हो. अरे पण का विक्रांत? अगं, तू इतक्या दूर गेली होतीस आणि तुझं तिथे असणं जास्त महत्वाचं होतं म्हणून. अरे लांब असले म्हणून काय झालं? तुझा ऍक्सिडेंट झाला हे तुम्हाला कळवणार नाहीस? मला हे आवडलं नाहीये विक्रांत. ह्याला काय अर्थ आहे? हो की नाही रे सलील? हो हो, बरोबर आहे. पण आलीयस ना तू, कळवलं ना कुणीतरी? मला कुणीच कळवलं नाही. म्हणजे विक्रांत, ज्या नात्यामध्ये गोष्टी न सांगता कळतात ते खरं नातं. म्हणजे आता आपली मैत्रीच बघ. म्हणजे तुला ऍक्सिडेंट झाल्यानंतर कुणीही न कळवता आम्ही अगदी योग्य वेळी हजर झालो. आता कळलं तुला सलील? मला इतकं अस्वस्थ का वाटत होतं ते? आणि तुला सुद्धा. म्हणजे? म्हणजे तुलाही कळलं असेल ना की तुला इतकं अस्वस्थ का वाटत होतं. एक मिनिट, काय अस्वस्थ? काय मला काही कळलं नाही. अरे काय झालं, तिथे आमची पार्टी सुरू होती ना, तर अचानक मला माहित नाही, मला विचित्र फिलिंग आलं आणि मी इतकी रेस्टलेस झाले की मी तिथे थांबूच शकले नाही. काय? सॉरी. हा आई,
काय परिस्थिती आहे तिथे? आता ठीक आहे. मग कधी येताय तुम्ही परत? नाही, मी आज तरी नक्कीच येत नाहीये. अरे पण विक्रांत बरा आहे ना? विक्रांत सुद्धा बरा नाहीये. विक्रांत सुद्धा म्हणजे? काही नाही, मी आल्यानंतर बोलीन तुझ्याशी सविस्तर. बाय. आणि तू तुझी काळजी घे. बाय. मी मेडिकल सायन्समध्ये जे काही वाचलंय, जे काही शिकलीये, ते सगळं मला ह्यांच्यामुळे अनुभवता येतंय. तुला कल्पना आहे तू किती छान बोलतीयस. ह्याचंही श्रेय मी दळवी कुटुंबालाच देईन, स्पेशली विक्रांतला. मी आधी खूप गप्प असायचे, फार काही बोलायचं नाही कोणाशी. पण या सगळ्यांनी माझ्याशी गप्पा मारून मला बोलतं केलं, स्पेशली विक्रांतने. अहो काय सांगताय काय? हो जावई बापूंना अपघात झालाय. अरे बापरे, कसे आहेत ते? कसे आहेत जावई बापू? बरे आहेत, काळजी नको. पायाला जरा मार लागलाय, मुका मार जास्त आहे, खरचटल्यासारखं झालेलं आहे. काही गंभीर नाहीये ना? नाही हो, आणि आम्ही सगळे इथे आहोत की. निर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाही. कळलं का? टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सांगणं आवश्यक होतं म्हणून सांगितलं, बाकी काही नाही. मी फोन ठेवू का? हो ठेवा, आम्ही जमेल तसं येऊन जाऊ. घाई गडबडीत येऊ नका, सगळं व्यवस्थित आहे. हो, आणि मानसी आली की तुमची? ती पण आली का? हो, म्हणजे तुम्हाला कळवलं नाही तिने? नाही, घाई गडबडीत राहून गेले असेल तिचं. मी फोन ठेवू? हो ठेवा. काळजी घ्या आणि इथली काळजी करू नका, आम्ही आहोत. ठेवतो फोन. हो बर. कसं आहे जावई बापू? काळजी करू नका असं म्हणाले मधू काका. काय झालंय? जावई बापूंना अपघात झालाय. हो, मग तो हॉस्पिटलमध्ये आहे का? अर्थातच. हे काय, तुला काहीच वाटलं नाही? हॉस्पिटलमध्ये आहे ना तो, आणि ट्रीटमेंट चालूच असेल त्याच्यावर, सो काही वाटायला कशाला हवं? अगं पण म्हणून काय झालं? खोटं वाईट कशाला वाटून घेऊ मी? अगं पण हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला जाणार आहेस की नाही? नाही. अगं तो नवरा आहे तुझा. नावापुरता. आमचं नातं किती टिकलंय हे माहितीच आहे ना तुम्हाला. मग कशाला त्याची आठवण करून देताय? आणि मुळात मनात काही भावना नसताना फक्त नात्यासाठी काही करणं हे मला आवडत नाही. घ्या, आणि तिथे मानसी बेंगलोरहून येऊन पोचली सुद्धा. मनू पोहोचली? हो, मधू काका म्हणाले ती आहे हॉस्पिटलमध्ये. एक मिनिट. मनू बँगलोरवरून विक्रांतला भेटण्यासाठी तिकडे पोहोचली? होय. आता तर मला तिकडे जायलाच हवं ना.
आई तुम्ही जरा बसा ना थोडा वेळ. नको असू दे. माई खरं तर आता तू घरी गेलीस तरी देखील चालण्यासारखं आहे. एक काम करा ना अलका, माई दोघी घरी जा तुम्ही. नाही नाही मी इथेच थांबणार आहे. नाही नाही मी सुद्धा इथेच थांबणार. मी हिच्याबरोबर थांबते. अरे नाही नाही मी नाही घरी जाणार. आपला विक्रांत इथे हॉस्पिटलमध्ये राहणार आणि आम्ही घरी जायचं. नाही ना मी इथेच थांबणार आहे. आता मी विचार करतोय, म्हणजे खरं तर बोलण्याची वेळ नाहीये, अपघात झाला कसा त्याला? मी सुद्धा तोच विचार करतोय. विक्रांतला बाईक चालवता येते ना? हा म्हणजे म्हणून तर ना, अपघात झाला कसा? तो काही त्या कॉलेजमधल्या मुलांसारखं फार वेगात वगैरे गाडी चालवत नाही. तरी त्याला अपघात झाला मधू, याचा अर्थ त्याचं लक्ष नसणार ड्रायव्हिंग वरती. डिस्टर्ब असणार तो, काहीतरी विचार चालू असणार त्याच्या डोक्यात. आणि हे सगळं खाद्य नानू मग तू पुरवतोस त्याला. झालं म्हणजे सगळं खापर माझ्या डोक्यावर फोड. खापर नाही फोडायचं मला, पण काय की तू तोच विषय काढतो. सगळे हैराण झालेत त्यामुळे. अहो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण आता या ठिकाणी नको ना हा विषय. नाही मी गप्प बसून काय होणार आहे ग? काय गोष्टी खऱ्या आहेत त्या बोलल्याच पाहिजे. हो ना, मग एरवी तरी मला कशाला गप्प बसवता रे? मी सुद्धा काही महत्वाच्या गोष्टींवरच तुमचं लक्ष वेधत असतो. नाही नानू, मला वाद नाही घालायचे, पण माझा मुद्दा तुला कळत नाही. विजय अरे काय चाललंय तुझं? सांग त्याला सांग. मलाच बोलतोय. नान्या तू तरी वेगळं काय करतोय? अरे अशा वेळी एकत्र यायचं सोडून भांडत कसले बसताय तुम्ही? अरे कसं एकत्र होणार सांग ना. सोपं आहे का ते? प्रत्येक जण स्वतःच म्हणणं खरं करायला निघालाय. कसे एकत्र होणार आहोत आपण मधू? तो मोहन सुद्धा सगळं सोडून गेलाय. कसा आणणार आहेस त्याला परत? सांग ना, बोल ना. नान्या अरे काय बोलतोस तू? काहीतरी सुवर्ण मध्य काढायला नको का? वा काढ सुवर्ण मध्य. मी बघतो ना काय करतोस ते. मधू अरे बाबा तू तरी गप्प बस. हे पहा तुम्ही नका ना असा वाद घालू. विक्रांत तिकडे तशा अवस्थेत आणि हे बरं दिसतं का? मी वाद घालतोय त्याला सांग काय ते. मधू काका समजवा ना. समजावतो. तू काळजी करू नकोस ग. काही काळजी करू नको. मी आहे ना. मी अरे विजय बाबा काय चाललंय तुझं? ते काय बोलायचं ते तर. विक्रांत दळवींची रूम कुठे? ही इथं सुद्धा आली. माई हे बघ. मोनिका तू इथं काय करतेस? आजी माझ्या नवऱ्याला अपघात झालाय, मग मी इकडे यायला नको? विक्रांत बोल मोनिका. का बोलती बंद झाली अचानक तुझी? हे बघ मोनिका, माझ्यात आत्ता तुझ्याशी वाद घालण्यासाठी अजिबात ताकद शिल्लक राहिलेली नाही. कळलं? मला सुद्धा तुझ्याशी वाद घालायचा नाहीये विक्रम. फक्त मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं ना की तुझा ऍक्सिडेंट झाल्याबद्दल मला काहीच कळलं नाही, पण बँगलोर मध्ये असून सुद्धा तुझ्या मेवणीला सगळं कळलं. कमाल आहे नाही?